जय श्रीराम. ज्ञानेश्वरी भावदर्शन. अध्याय 9 आणि ओवी क्रमांक 295 पर्यंत आपला अभ्यास झाला होता. मागच्या वेळेला 282 ते 295 आणि 19वा श्लोक एवढा अभ्यास आपला मागच्या वेळेला झाला होता. आपला अभ्यासाचा विषय सुरू आहे 9व्या अध्यायामध्ये. 18वा श्लोक जो आहे त्याच्यामध्ये भगवंतांनी स्वतःचं जगताशी असलेला जो संबंध त्याच्यावरती भगवंत भाष्य करतात आहेत. फार सुंदर श्लोक आहे. गतिर्भरता प्रभुस्साक्षी निवास शरणम सुहृत प्रभव प्रलयस्थानम निधानम बीजमव्ययम, असा तो श्लोक. एकेका काय म्हणूया त्याच्यात जे पद आलेले म्हणजे अक्षरशः मागच्या वेळेला मी बोललो होतो त्याप्रमाणे की यादीच आहे की काय नातं आहे भगवंताचं पुन्हा या जगताशी. तर गती ही केलाय आपण सगळ्यात सविस्तर विचार केलाय, पण पुन्हा एक उजळणी म्हणून विषय प्रवेशासाठी. कारण हे असे श्लोक खरं अखंड लक्षात ठेवायला हवे. संपूर्ण जगताची गती एकमेव गंतव्यस्थान जर काय असेल तर भगवंत आहे. तो भरता आहे, प्रभू आहे. आता प्रभू म्हणून मी म्हणालो काय, एक भगवद्गीतेचा अभ्यास एक वेगळी गोष्ट असते. आणि परमपूज्य काका सातत्याने सांगतात साधना भिमुख परमार्थ. आता प्रभू म्हटल्याबरोबर हां ठीक आहे ना, तो प्रभू आहे म्हणजे माझी काही तक्रार नसते त्या बाबतीत. तो प्रभू आहे या बाबतीत तक्रार नसते. पण आपुल्या मनासारखी न घडे तेने तेणे गुणे निष्ठा मोडे, तरी गोष्टी आपणाकडे सहजची आली श्रीराम. समर्थ बोलतात दासबोधात. जेव्हा माझ्या मनासारख्या गोष्टी घडत नाहीत, कारण काय, देवाचे जे मनोगत त्याची आपुली उचित हे विसरलेलं असतं. आणि मग त्या प्रभू शब्दाला काहीही अर्थ उरत नाही. आजचा पूर्ण एक तास मी पुन्हा या श्लोकावरती बोलू शकतो, इतका महत्त्वाचा तो श्लोक आहे. पण काय वेळेची मर्यादा पुन्हा. त्यामुळे गती भरता प्रभू आहे, साक्षी आहे, निवास आहे. हे सगळं सगळ्या जगताचं शरण्य, ज्याला शरण जावं असा तो शरणम सुहृत आहे. सुहृत शब्दावर आपण बोललो होतो. प्रभव प्रलय हे तर आहेच, तो करतोच आहे. उत्पत्ती स्थिती लय स्थान, शेवटी जायचं कुठे आहे, तिकडेच जायचं आहे प्रलयाच्या शेवटी. निधान, बीजम आणि अव्यय आहे. आणि या सर्व पदांवरती माऊलींनी अक्षरशः एक एक दोन दोन ओव्या असं भाष्य केलेलं आहे. फार सुंदर त्या ओव्या. अर्थात उजळणी असल्यामुळे आपल्याला पुन्हा त्या सर्व ओव्या बघायला वेळ नाही. पण या सर्व ओव्या 295 क्रमांकापर्यंत आपण सगळ्या बघितल्या होत्या. पण मी जसं म्हणालो की एक साधक म्हणून खूप घेण्यासारखा आहे या श्लोकात. अखंड लक्षात ठेवावा असा हा श्लोक. भगवंत माझ्या जीवनामध्ये काय भगवंताचं स्थान आहे, कसं त्याचं अखंड स्मरण मी ठेवू शकतो, काय त्याचं आणि माझं नातं आहे, इत्यादी या सर्व दृष्टींनी हा अत्यंत महत्त्वाचा श्लोक आणि त्याच्यावरच्या ओव्या 295 पर्यंत मी जसं म्हणालो. आणि मग आपण ते झाल्यानंतर आपण पुढचा 19 क्रमांकाचा श्लोकही बघितला होता. हे सगळं
भगवंत जगताचं आपलं नातं सांगितल्यानंतर तपाम्यहमहं वर्षं निगृणामित सृजामि च अमृतम चैव मृत्युश्च सदसच्चाहम अर्जुन. हा श्लोक आपण बघितला होता. म्हणजे आपलं नातं सांगितल्यानंतर थोडक्यामध्ये अरे या जगताचा सर्व व्यवहार मीच चालवतो, सूर्याच्या रूपाने मीच तापतो, वर्षाच्या रूपाने काय पाणी वर्षाव मीच करतो, पाण्याचं शोषण पुन्हा मीच करतो. थोडक्यामध्ये या संपूर्ण सृष्टीतील सर्व जीवांचं जीवन मी चालवतो. थोडक्यामध्ये अगदी बोलायचं झालं तर माझं जीवन जो चालवतो, ज्याच्यामुळे प्रत्येक क्षणी माझा श्वास आपोआप होतो आहे, खाल्लेलं पचतं आहे, मी केलेल्या कर्माचं योग्य ते फल मला प्राप्त होत आहे आणि मलाच होत आहे, दुसऱ्या कोणाला नाही. आणि दुसऱ्या कोणी केलेल्या कर्माचं मला कुठलंही फल प्राप्त होत नाही. नियमबद्ध पद्धतीने चालणारं हे निसर्ग चक्र अनंत पद्धतीने बोलता येईल की प्रत्येक क्षणी त्या भगवंताचं खरं स्मरण करण्याची अतिशय सुंदर योजना, साधनं या सर्व श्लोकांच्या माध्यमातून माझ्या हातात येतं खरं, जर मी ते वापरलं तर. नाही तर मग आहेच नेहमीप्रमाणे, देवळात गेलो की देव आहे, देवघरात गेलो की देव आहे, कुठे नाम त्याचं ऐकलं की देव आहे, साधनेला बसलं की देव आहे. संपला माझा देवाचा संबंध, संपला. जरा परमपूज्य काकांनी सुंदर शब्द दिलाय आपल्याला, ठोकळेबाज साधना. ती तर करावीच लागते, नेसेसरी बट नॉट सफिशियंट. ठोकळेबाज साधना मी वर्षानुवर्ष करत राहतो आणि तक्रार करतो माझी परमार्थात प्रगती होत नाही. कशी होणार? कारण मी जीवन जगत असताना साधना करतो. परमपूज्य काकांनी काय सांगितलं आहे, साधना करत असताना जीवन जगायचं आहे. सगळंच उलट आहे ना आपलं. साधना करताना जीवन कसं जगावं याची गुरुकिल्ली हे सगळे श्लोक आहेत. अखंड प्रत्येक क्षणी त्याचं माझ्या जीवनामध्ये स्थान, शुद्ध मराठीत रोल, भूमिका. आणि पुढे म्हणतात भगवंत की अमृत, अमृतम च एव मृत्यू च सत असत च अहम अर्जुन. म्हणजे अमृत आणि मृत्यू. अमृतचा अर्थ आपण भरपूर सविस्तर मागच्याला बघितला होता. प्राण धारण करण्याची जी शक्ती आहे त्याला अमृत असं आपण शिकलो मागच्या वेळेला. आणि वेळ झाल्यानंतर ती शक्ती काढून घेण्याचं जे सामर्थ्य आहे, म्हणून ज्याला आपण या देहाला मृत्यू आला असं म्हणतो, प्राण गेले असं म्हणतो. हे सर्व मीच आहे आणि सत असत मी आहे. आता भगवंत असत कसा असेल, म्हणून आपण त्याचा अर्थही बघितला होता की सत याचा अर्थ कार्य, जे कार्य कसं असतं, व्यक्त असतं. आणि असत म्हणजे कारण, जे अव्यक्त असतं. असा सत असत, नाही तर भगवंत असत ठरायचा असा त्याचा अर्थ नव्हे. मौलींची ओवी पण त्याच अर्थाची आहे. आचार्यांनी सुद्धा तोच अर्थ केलेला आहे की कारण हे अव्यक्त असतं पुन्हा एकदा, आणि कार्य हे व्यक्त असतं. त्यामुळे कार्याला काय म्हटलं, सत म्हटलं. जे जे गोचर झालेलं आहे ते सगळं सत, आणि जे अगोचर आहे ते कारण. हे दोन्हीही काय म्हणतात आहे भगवंत, मीच आहे. कारणही मी आहे, कार्यही मी आहे. हा आपला सगळा विषय सुरू आहे. 19व्या श्लोकापर्यंत आपण आलो होतो, जो मी आत्ता समजून सांगितला थोडक्यात उजळणीचा भाग म्हणून मी जसं म्हणालो. आणि मी मागच्याला असं बोललो होतो की परमपूज्य काकांनी 16, 17, 18, 19 असे 4 श्लोकांचा गट केला आहे. तर तो अर्थ बघायला आपल्याकडे वेळ नव्हता मागच्या वेळेला. तर आपण संसार सागरातील गीता दीपस्तंभ हा जो ग्रंथ आहे त्याच्याकडे नेहमीच्या पद्धतीप्रमाणे वळूया. त्यातला पुन्हा एकदा या 4 श्लोकांच्या गटाचा अर्थ बघूया आणि मग ओव्यांकडे वळूया. वाचतो मी. अहम क्रतुरहम यज्ञ स्वतःमहम औषधम इथपासून सुरुवात करून, तर मी आत्ता जो श्लोक म्हटला, तपाम्यहमहम
वर्षम निगृह्णामि सृजामि च, हा जो श्लोक आहे इथपर्यंत अर्थ दिलेला आहे या ग्रंथामध्ये की श्रौत व स्मार्त यज्ञ, श्राद्धामध्ये पितरांना दिलेले अन्न, वनस्पती, मंत्र, तुपासारखे होमद्रव्य, अग्नीत अर्पिलेल्या आहुती हे मी आहे. अहम क्रतुरहम यज्ञ, आठवत असेल सगळं आपण अभ्यास केला होता. पुढे पितामहस्य जगतो माता धाता पितामह, हे आपण जे बघितलं होतं त्याचा अर्थ जगताचा पिता, माता, आधार, पित्याचा पिता म्हणजे आजोबा, पितामह हा मी आहे. आणि जे जाणावयाचे ते पवित्र ओंकार, ऋग्वेद, यजुर्वेद व सामवेद मीच आहे. आता आत्ताचा जो श्लोक 18 क्रमांकाचा मी थोड्या वेळापूर्वी बोललो त्याचा अर्थ सर्वांची गती पोषण करता स्वामी, साक्षी, वसतिस्थान, शरण्य, सखा, उत्पत्ती, स्थिती, लय व अव्यय बीज काय आहे, मीच आहे. आणि आत्ता 19 क्रमांकाचा शेवटचा श्लोक जो मी आत्ता बोललो तपाम्यहं वर्षम, त्याच्याबद्दल जगाला उष्णता देणारा, पाणी शोषणारा, पाऊस पाडणारा मीच आहे. अमृत व मृत्यू आणि सत्व असत जे काही आहे ते सर्व मीच आहे. हा जो आपण सगळा विचार केला गेल्या या उजळणीचा भाग म्हणून आपण जे सगळं बोललो ते पुन्हा एकदा आपल्याला या ग्रंथाच्या निमित्ताने भेटत आहे. पुन्हा काय विसरायचं नाही आहे, मी मगाशी बोललो त्याप्रमाणे ईश्वराचं माझ्या जीवनातील स्थान, हे सर्व श्लोक मला समजून सांगतात आहे काय ईश्वराचं स्थान आहे. प्रत्येक क्षणी त्याचं अत्यंत सुंदर स्मरण करून देण्याची ही व्यवस्था आहे. या विचारासह परमपूज्य काकांनी जे विवेचन केलं आहे या 4 श्लोकांच्या गटाबद्दल तिकडे बोलूया. सर्व कारण, सर्व स्थिती, सर्व लय, सर्व कार्य इत्यादी सर्वात भगवान श्रीकृष्ण व्यापून आहेत. श्राद्धादी धर्मकर्मे, यागादी यज्ञकर्मे, त्यांची साधने व साहित्य हे देवांचेच स्वरूप आहे. कार्यब्रह्म, कारणब्रह्म व कार्यकारणातीत ब्रह्म ही देवच आहे. एका वाक्यात परमपूज्य काकाने छान सांगितलं आहे. जे आता आपण सत आणि असतबद्दल बोललो, कार्य त्याला कार्यब्रह्म म्हणतात. त्या कार्याला जे कारण त्याला कारणब्रह्म म्हणतात. आणि त्या कार्याला कारण झाल्यानंतर अनंत अपार उरलेलं जे पुन्हा ब्रह्मतत्व, कारण एकांशेन स्थिते जगत माहिती आहे आपल्याला, ते कार्यकारणातीत ब्रह्म हे सर्व काय आहे, देवच आहे. देवच आहे याचा अर्थ भगवान गोपाल श्रीकृष्ण आहेत. पुढे सर्व वेद व वेद प्रणित प्रणव देवरूप आहे. प्रणव म्हणजे ओंकार. जगताचे सर्व व्यवहार देवच करतात. अमृत व मृत्यूसारखी द्वंद्वे त्यांच्याहून वेगळी नाहीत. जगात व जगाबाहेर देव ओतप्रोत भरलेला आहे असे श्रुती सांगते. समर्थ काय म्हणतात, मही निर्मिली तो देव ओळखावा मनोबोधामध्ये. समस्या हीच आहे, आपली देवाची व्याख्या आपण इतकी संकुचित करून ठेवलेली आहे की व्यापक देव मला समजतच नाही. आणि श्रुती तर काय सांगते, कंठशोष करून सांगते, यो वै भूमा तत्सुखम अल्पे सुखम नास्ती. देवाची व्याख्या, त्यामुळे जगात व जगाबाहेर देव ओतप्रोत भरलेला आहे असे श्रुती सांगते. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविसी हाती धरून या. काय बोललो आपण मगाशी, काय भगवंताचं स्थान आहे माझ्या जीवनात, चालविसी हाती धरून या. हे जेव्हा अखंड प्रतिक्षणी माझ्या लक्षात राहतं तेव्हा देवाचे जे मनोगत त्याची माझे उचित हेही लक्षात राहतं. आणि आपल्या मनासारखे न घडे तेणे गुणे निष्ठा मोडे हेही लक्षात राहतं. आणि मग त्याचा परिणाम काय होतो, मी तक्रार करणं बंद करतो. आता आलं की नाही, आता अगदी थेट येऊन भिडलं पहा. बाकी सगळं नाही तर आत्तावरून मंगेश तुम्ही बोला, आम्ही ऐकतो. छानपैकी म्यूटवर टाकून चकल्या चिवड्या आम्ही करतोच आहेत दिवाळीचं, काही प्रॉब्लेम नाही, चालू द्या तुमचं.
गमतीचा विषय दिवाळीचे दिवस आहे. विषय तो नाही आहे, विषय हा आहे, गोंदवलेकर, परमपूज्य गोंदवलेकर महाराज म्हणून म्हणतात, जो तक्रार करतो तो भक्त असू शकत नाही. कारण तक्रार का करतो मी? एकमेव कारण आहे तक्रार करण्याचं, माझ्या अपेक्षेप्रमाणे गोष्टी घडत नाही, अजून काय, दुसरं काहीच कारण नसतं तक्रार करण्याचं. आणि जेव्हा मी तक्रार करतो, तेव्हा जेथे जातो तेथे तू माझा संगाती, चालविसी हाती धरून या, हे नुसतं पोकळ शब्द होतात. बरं, यत्न कसून करीन मी, यश दे रामानं दे तुझी सत्ता, हे तर आहेच. त्यामुळे यत्नातून सुटका नाहीच आहे. ते करू नये असं कोणी सांगतही नाही आहे, तसा कधी उपदेशही नसतो. पण हे जे तुकाराम महाराजांचं सांगणं आहे, ब्रह्मपूज्य काका म्हणतात आहे की हा संत श्रेष्ठ तुकोबारायांचा अनुभव ही या पारमार्थिक वास्तवाची साक्ष आहे. याला म्हणतात साधनाभिमुख परमार्थ. नाही तर मगाशीच बोललो मी, गतीर भरता प्रभू साक्षी चालू, पण प्रभू म्हणजे काय हे समजतच नाही मला शेवटपर्यंत. मी त्याला प्रभू म्हणतो, मी त्याला स्वामी म्हणतो, तेव्हा माझ्यावर काय जबाबदारी येते हे लक्षातच राहत नाही. रीता ठाव ह्या राघवे विण नाही, या शब्दात समर्थ हा अनुभव सांगतात. आणि या दृष्टीने तुकाराम महाराज म्हणतात काय, तुका म्हणे जे जे बोला ते ते साजे या विठ्ठला. त्याला काहीही म्हणा तुम्ही, का? कारण सर्व तोच आहे. शेवटी आपण जे काही त्याला म्हणतो ते आपल्या बुद्धीच्या मर्यादेतच म्हणू शकतो, बरोबर? जे काही शब्द आपण त्याला वापरू, जे काही त्याला नामाभिधान आपण देऊ, ज्या कुठल्या रूपात त्याला बघू, त्याचा विचार करू, जे काही त्याला बोलू, ते सर्व त्याला असतं. कारण एका दृष्टीने ते त्याचंच वर्णन आहे, आणि एका दृष्टीने म्हटलं तर मज अनामेसी नाम ते सांगून ठेवलं आहे त्यांनी. पण ईश्वर या दृष्टीने त्याला, आणि इथे विठ्ठलच शब्द आहे म्हणजे ईश्वर काय, तुका म्हणे जे जे बोला ते ते साजे या विठ्ठला. ह्यासारखा सर्वसमावेशक व रमणीय अनुभव दुसरे काय सांगतो. छान धर्मजय काकांनी नेहमीप्रमाणे 2-3 संत वचनं आपल्यासमोर ठेवली आहेत. पुढे म्हणतात, जन्मदाता, पोषणकर्ता, सखा व स्वामी असलेल्या देवाशिवाय शरण जाण्यास कोणीच पात्र नाही. शरण कोणाला जावं? फक्त देवाला जावं. लढाई हरल्यावर शत्रूला शरण जाण्यासारखी ही शरणागती नाही. छान दिलाय पुढे काय. किंवा दिवाळे निघाल्यावर सावकाराला शरण जाण्याच्या जातीची ही शरणागती नाही. आता स्पष्टीकरणाला इथे जास्त जागा नाही, कारण ग्रंथ आहे. पण काय म्हणायचं आपल्या लक्षात आलं असेल, ह्या दोन शरणागतीमध्ये काय आहे? अपमान आहे, दुःख आहे, हतबलता आहे. कदाचित आपण शरण गेल्यानंतर आपल्या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याची शक्यता आहे या सर्व परिस्थितींमध्ये. आणि मुळात मी जिंकू शकलो नाही म्हणून मी शरण गेलेलो आहे. किती भाव आहेत पहा या सगळ्यामध्ये. अशी शरणागती नाही, अशी ही शरणागती नाही. कारण या देवाला आपण जेव्हा शरण जातो तेव्हा त्याची परिणती काय होणार आहे? मी देव होण्यातच होणार आहे. इतकी सुंदर त्याचा परिणाम आहे. ही शरणागतीच वेगळी. आणि म्हणून पुढे दिलाय की जीवनाचा सूत्रधार असलेल्या देवाच्या सूत्रानुसार आनंदमय जीवन जगणे हे ह्या शरणागतीचे स्वरूप आहे. लिहून घ्याव्या का? थांबतो मी पाहिजे तर. का? कारण तेच सांगतोय मगाशीपासून मी. देवाचे जे मनोगत तेची माझे उचित, ह्या शरणागतीचं काय स्वरूप आहे? एका वाक्यात परमपूज्य काकांनी सांगितलंय, माझ्या जीवनाचा सूत्रधार कोण आहे हेच तर मी विसरतो, आणि मी स्वतःला माझ्या जीवनाचा सूत्रधार समजतो, आणि मग माझ्या दुःखाला सुरुवात होते. जगत जगापरी चाले ते ईश्वर सूत्रे बांधले, ते सूत्र हाती घेतले, ऐसे न व्हावे. काय सुंदर जीवन आहे होतो. नुसती कल्पना करून पहा की माझं कर्तव्य कर्म मी उत्कृष्ट केलेलं आहे, मी चिवडा केला,
मी चकली केली, मी करंज्या केल्या, आता काय दिवाळीत चालू आहे, मला दुसरं सुचतच नाही आहे. हे केवळ ज्ञानेश्वरी तुमच्यासाठी बोलतोय मी, माझ्या डोक्यात नुसता फराळच भरलेला आहे. केलं. नाही आवडलं कोणाला. किती वाईट वाटतं. किती मर मर करा, डॉक्टर काका म्हणतात नेहमीची वाक्य स्त्रियांची स्वयंपाकघरातली, या घरात मर मर मेलं तरी कोणाला त्याची किंमत नाही. हे जे काही सगळं सुरू होतं त्याचं कारण आहे, चिवडा केला तेव्हा त्याच्यात अपेक्षा होती कोणीतरी चांगलं म्हणावं. भगवंतासाठी मी चिवडा करते, चकली करते आहे, फराळाचं करते आहे, ही भूमिकाच नाही आहे. त्याला अर्पण करण्याची भूमिकाच नाही. दिवाळीच्या निमित्ताने कोणाला बोलवलं, मित्रमैत्रिणी आले, झालं काहीतरी कमी जास्त बोललो कोणीतरी काहीतरी. हे जे काही आपलं संसार सगळा सुरू असतो ना, याच्यामध्ये मी काय विसरलो आहे हे वाक्य मला सांगताय, माझ्या जीवनाचा सूत्रधार कोण आहे. झालं काही दुःखद प्रसंग एखादा घडला, काही झालं कमी जास्त बोलण्यामध्ये कोणाच्या, याचा अर्थ काय आहे. काहीही माझा दोष नसताना जेव्हा हे दुःख माझ्या पदरी आलं, याचा अर्थ माझ्या जीवनाचा जो सूत्रधार आहे त्यांनी त्या व्यक्तीला निमित्त करून मला जो भोग द्यायचा होता दुःखाचा तो दिला. होतो का नाही अर्थ. होतो, पण हे कुठे लक्षात राहतं. पुढच्या दिवाळीपासून तोंड पाहत नाही त्या व्यक्तीचं. जीवनाचा सूत्रधार असलेल्या देवाच्या सूत्रानुसार आनंदमय, इथे शब्दच आलेला आहे, फार सुंदर शब्द आहे, आनंदमय होऊन जातं सगळं जीवन. तक्रारीला जागाच उरत नाही. हे या शरणागतीचं स्वरूप आहे. ह्याला म्हणतात खरी शरणागती. नाही तर रोज देवाची पूजा करणं आणि नमस्कार करणं आणि फुलं वाहणं हे तर बाह्य झालं, नुसतं बाह्यांग झालं त्याचं. आणि मगाशी मी जसं म्हणालो, अंतिम टोक या शरणागतीचं काय आहे, त्याच्याशी एकरूप होणं. आणि तसं न होता तू मला शरण आहेस असं म्हणतोस अर्जुना, तुला लाज कशी वाटत नाही, असे ज्ञानेश्वरीत होवी आहे. धिक बोलिजे, याला म्हणतात शरणागती. ह्या सूत्रबद्ध जीवनात त्याने आपल्या शाश्वत हितासाठी दिलेल्या आज्ञा पाळणे, त्याची उपासना करणे व त्याच्याशी ऐक्य साधणे, यात ह्या शरणागतीचे वैभव आहे. शेवटी ऐक्यामध्ये त्याची परिणती झाली पाहिजे. आणि ह्या जीवनात अनुभवाला येणारी सुखदुःखादी द्वंद्वे त्या आनंदमय जीवनाचा भाग आहेत. काय एक एक वाक्य महत्वाचं, मी सांगितलं ना परमपूज्य काकांचं, एक वाक्य आपण गाळू शकत नाही ग्रंथातलं, की बा हे अर्थाला धक्का न लावता हे वाक्य काढलं तर चालेल, दाखवून द्या मला. एक एक वाक्य म्हणजे अशा सणसणीत, ज्याला म्हणतो ना, जीवनात अनुभवाला येणारी सुखदुःखादी द्वंद्वे त्या आनंदमय जीवनाचा भाग आहे. नाही लगेच सावध केलं काकांनी, नाही तर हे वाचल्यावर काय वाटतं, हा म्हणजे सगळा आनंदी आनंद, दुःख नाहीच जीवनात. नाही नाही, आनंदमय जीवनाचा भागच सुख आणि दुःख हे आहेत. कारण सुख आणि दुःख ही काय आहे, ही माझी प्रतिक्रिया आहे. शुद्ध मराठीत मी त्याला लावलेलं ते लेबल आहे, मी चिकटवलं आहे ते लेबल त्याला. कारण माझ्या अपेक्षेनुसार घडलं नाही, प्रतिकूल घडलं, दुःख. अनुकूलाची कधीच तक्रार करत नाही आपण सुखाची, तक्रार फक्त दुःखाचीच असते. दुःख ही माझी प्रतिक्रिया आहे. का, कारण माझी मुळात अपेक्षाभंग झाला, प्रतिकूल घडलं, म्हणून लगेच सावध केलं आहे. ही सुखदुःखादी द्वंद्वे ही त्या आनंदमय जीवनाचा भाग आहे. जेव्हा हे असं लेबल चिकटवणं मी बंद करतो आणि शांतपणे आनंदाने स्वीकारतो, मी माझं कर्म केलं. तुम्हाला चिवडा नाही आवडला, रामकृष्ण हरी. आवडला तरी रामकृष्ण हरी. कारण मनातल्या मनात मी हे तुमच्यासाठी केलेलंच नाही, मी भगवंतासाठी केलेलं आहे. असो. त्यामुळे आनंदमय जीवनाचा भाग आणि त्यामुळे द्वंद्वातील दोन्ही बाजू समानत्वाने देवमय आहेत. सम दुःख सुखम धीरम, दुसऱ्या अध्यायातला एक श्लोक काकांनी उद्धृत केलाय. समदुःख सुखम धीरम. परमपूज्य काकांनी काही इथे श्लोक दिले आहेत. द्वंद्वाती तो विमत्स रहा. काय कशासाठी दिले आहेत हे? द्वंद्व ठेवलेत आपल्यासमोर. आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये अनिवार्यपणे ही द्वंद्व असणारच आहेत, हे सांगणं सुरू आहे. सुख दुःख
द्वंद्वात येतो विमत्सरा किंवा ज्ञातस्य ज्ञा जातस्यही ध्रुव मृत्यू आलं, सगळ्यात महत्त्वाचं द्वंद्व आलं. आणि सुखदुःखे समे कृत्वा असे भगवंत जागोजागी सांगतात. कारण सुख, दुःख व जन्म मरण ही दोन्ही ईश्वरी योजनेचा भाग असल्याने काय आहेत, देवमय आहेत. का त्याला देवमय म्हटलं, कारण ती त्याची योजना आहे. बरं, त्याची अशी योजना माझ्या बाबतीत अशी का आहे, कारण माझीच पूर्वकर्म तशी आहेत. तो इतका निपक्षपाती आहे, त्याला शिव्या द्या का त्याची रोज 10 तास पूजा करा, तो माझ्या कर्माप्रमाणेच मला फळ देणार आहे. मग आता रडायचं कोणाकडे? लक्षात राहत नाही आणि आपल्या तक्रारी इतके वर्ष परमार्थात घालूनही संपत नाही. माझ्याच जीवनात असं कसं, मलाच का झालं, मी असं काय केलं होतं, इत्यादी. ईश्वरी योजनेचा भाग आहे, या दृष्टीने ते देवमय आहे, ही त्याची व्यवस्था आहे. परमपूज्य काका नेहमीच आठवण करून देतात की इकडे त्याला नमस्कार आहे आणि इकडे त्याची असलेली व्यवस्था नाकारणं आहे. यातलं खरं काय आपणच ठरवायचं. त्यामुळे ती ईश्वरी योजनेचा भाग आहे. जन्म मरण म्हणा, सुखदुःख म्हणा, हे सगळी काय असतात, ती देहाला असतात आणि आत्मरूप मीला ते नसतात, हे सांगणे देवांचेच आहे. आणि त्यासाठी पुन्हा एकदा दुसरा अध्याय 49 क्रमांकाचा श्लोक, बुद्धो शरणमन्विच्छ, पुन्हा एकदा शरण जाणे भगवंताला. गती भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुहृत. आता कळत आहे आपल्याला काय याला म्हणतात, अप्लाइड परमार्थ. याला म्हणतात अप्लाइड परमार्थ. आणि असे देवमयत्व काय सांगते, गीता सांगते, भगवद्गीता सांगते. पुढे आता 20 आणि 21 क्रमांकाचा गट केला आहे, तो आपण योग्य वेळी बघूया. आणि हे अत्यंत साधनाभिमुख तत्वज्ञान परमपूज्य काका सांगतात. या ग्रंथाचा जो आपण आधार घेतो आहे ज्ञानेश्वरीचा अभ्यास करताना, तो याच दृष्टीने घेतो आहे. आणि शेवटी काय आहे, भगवद्गीतेवरचं भाष्य म्हणजे भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी. परत येऊ आपल्या ज्ञानेश्वरी ग्रंथाकडे. पुन्हा श्लोक क्रमांक 19, त्याच्यावरची पहिली ओवी आहे 296 क्रमांकाची. तपाम्यहमहम वर्षम निगृणामी सृजामी च अमृतम चैव मृत्युश्च सदसच्चाहम अर्जुन. याचा आपण मगाशी विचार केला उजळणीच्या निमित्ताने. आता ओव्या बघूया. मी सूर्याचेनी वेशे, तपे तै हे शोषे, पाठी इंद्र होऊनी वर्षे, तै पुढती भरे. की मी सूर्याच्या रूपाने तापतो, तेव्हा ही पृथ्वी काय होते, शुष्क होते. नंतर इंद्र होऊन वर्षाव करतो. कारण त्याची देवता आपण कोण मानतो, इंद्र मानतो की नाही. पाऊस पाडण्याचं काम कोणाला दिलं आहे, त्या डिपार्टमेंटचं सिनियर व्हाईस प्रेसिडेंट कोण आहे, इंद्र. त्यावेळी ही पृथ्वी पाण्याने काय होते, पुन्हा समृद्ध होते. अग्निकाष्ठे खाये, ते काष्ठची अग्नी होय. तैसे मरते मारिते पाहे स्वरूप माझे. काय माऊलींचे दृष्टांत असतात पहा, 297 क्रमांकाची ओवी, की जेव्हा अग्नी लाकडे खातो तेव्हा ती जळणारी लाकडेच अग्नी होतात व दुसऱ्याला जाळणारी होतात. त्याप्रमाणे जगात मरणारे व मारणारे ही दोन्ही माझीच स्वरूपे आहेत असे जाण. तर काय, एकदा सर्व माझी स्वरूपे आहे म्हटल्यानंतर, सर्व द्वंद्व मीच आहे म्हटल्यानंतर, सत आणि असत दोन्ही मीच आहे म्हटल्यानंतर या गोष्टी स्वाभाविकच आहे. म्हणून माऊलींनी छान अग्नीज आणि लाकडांचं दृष्टांत दिलंय. झालं दुसऱ्या अध्यायात ते सगळं तत्वज्ञान ऐकून झालेलं आहे. काय अर्जुनाला सांगितलं ना, मारणार तू नव्हे, न हंती न हन्यते, हे सगळं चाललंय. या लागी मृत्यूच्या भागी जे जे, ते तेही पै रूप माझे, आणि न मरते तव सहजे मीचे आहे. काय म्हटलंय,
की याकरता मरणाच्या वाटणीत पडलेले जे जे विश्व, शस्त्र, अस्त्र, अभिचार मंत्र, वाघ, सर्प, हिंसक माणसे इत्यादी पदार्थ आहेत, ते सुद्धा माझी रूपे आहेत. आणि ज्यामुळे मरण येत नाही असे अमृत, भगवन्नाम, ब्रह्मज्ञान हे पदार्थ तर सहजच अविनाशी असल्यामुळे काय आहे, मीच आहेत. काय तत्वज्ञान आहे बा आपलं भारतीय. हे समजलं, रुजलं, पटलं, टिकलं आतमध्ये, असा विचार करणारी संस्कृती नसेल कुठे. कारण काय म्हटलेलं आहे इथे मरणाच्या संदर्भात यादी दिली आहे, शस्त्र, अस्त्र, अभिचार मंत्र, वाघ, सर्प. पण हिंसक माणसे ते सुद्धा माझी रूपे आहेत. मग याचा अर्थ काय? मला कोणी मारायला आलं, भगवंताचं रूप आहे, मरा, असा अर्थ आहे का? नाही. मग असं जर असतं, 18 अध्याय सांगितले असते का अर्जुनाला युद्धाला उभं करण्यासाठी? एवढे कौरव मारले असते का? नाही. माझा म्हणण्याचा माझं म्हणण्याचं तात्पर्य काय आहे? व्यवहारामध्ये जे व्यवहार्य आहे, जे माझं कर्तव्य आहे, मी समजा सैनिक आहे, युद्धात लढणार, मग समोरच्या शत्रूला मारणं हेच माझं कर्तव्य आहे. पण मी काय सांगण्याचा प्रयत्न करतोय, इथे जे मारणं सुरू आहे ते कर्तव्य म्हणून सुरू आहे. माझं स्वतःचा काही स्वार्थ आहे आणि मला त्या व्यक्तीला मारायचं आणि मला त्याचा द्वेष आहे आणि शत्रुत्व आहे, हे नाही. हेच तर अर्जुनाला अखंड भगवंतानी सांगितलं. तस्मात युज्यस्व सांगितलं, तसं निर्वैर सर्व भूतेषु हेही सांगितलं. म्हणून म्हणालो, इतकं अप्रतिम तत्वज्ञान आहे भारतीय तत्वज्ञान. कारण मारणारही पुन्हा भगवंत, मरणारही भगवंतच, त्याचंच ती सगळी रूप. कारण सगळंच देवमय म्हटल्यानंतर मग हा जो मारणं आणि मरणं किंवा इतर सगळं या पद्धतीचे सर्व द्वंद्वात्मक व्यवहार हे कशामध्ये मोडतात? कर्तव्यामध्ये मोडतात. संपला विषय. म्हणून तर इतकं भयानक कृत्य मारण्यासारखं व्यक्तीला, आणि तेही कोणाला मारलेल्या अर्जुनाने आपल्याला माहिती आहे संपूर्ण महाभारत. पण त्याला पाप लागलेलं नाही. नवे एकनाथ महाराज तर म्हणतात की अर्जुना देवनी समाधी सवेची घातीला महायुद्धी. म्हणजे काय? समाधी अवस्थेत युद्ध करून घेतलेलं आहे त्याच्याकडून. म्हणजे तरी काय? मी कर्म काय करतो याच्यावर ते अवलंबून नाही, मी कर्म कसं करतो याच्यावर ते फळ मला काय देतं हे अवलंबून आहे. आणि बाकी अमृत, भगवन् नाम, ब्रह्मज्ञान हे तर काय बोलण्याची गरजच नाही. ते तर देवमय आहेच, अविनाशी तत्व आहेत ती सगळी. आता बहु बोलोनी सांगावे, ते एके हेळा घेपा आघवे, तरी सद सतही जाणावे मीच पैगा. आत्तापर्यंत तपाम्यहम वर्षम निगृणामित सृजामीचं झालं, अमृतम चैव मृत्युश्चय झालं. आता सदसच्चा हा अर्जुन याच्यावर माऊली बोलते की सत असत मी आहे. हे सांगताना की आता पुष्कळ बोलून जे सांगावयाचे ते सर्व एकदाच सांगतो, लक्षात घे. तरी सत म्हणजे प्रत्यक्ष प्रमाणाला विषय होणारे अभिव्यक्त जगत. आणि असत म्हणजे काय? प्रत्यक्ष प्रमाणाला विषय न होणारे अनभिव्यक्त कारण म्हणजे प्रकृती. हे सर्व मीच आहेत. आपण मगाशीच बोललो उजळणीचा भाग म्हणून. काय? सत आणि असतचा अर्थ या श्लोकामध्ये फार वेगळा आहे. आपण सामान्यपणे सत आणि असतचा जो अर्थ शिकलो आहे तो इथे नाही. सत म्हणजे कार्य, पुन्हा एकदा. असत म्हणजे कारण. कारण हे पुन्हा एकदा अव्यक्त असतं, कार्य काय असतं इथे दिलेलं आहे व्यक्त. कारण सत म्हणजे प्रत्यक्ष प्रमाणाला विषय होणारे अभिव्यक्त जगत. हे जे संपूर्ण जगत, ज्याला इदम असं म्हणतात, ते इंद्रिय गोचर आहे, या दृष्टीने त्याला इथे सत म्हटलेलं आहे. आणि असत म्हणजे प्रत्यक्ष प्रमाणाला विषय न होणारे. का? कारण ते अनभिव्यक्त कारण आहे. आणि ते कंस प्रकृती दिलेला आहे. कारणाला प्रकृती असा शब्द आहे बरं का, अजून एक. आणि कार्याला विकृती असा शब्द आहे. परंतु मंदाताईंचा दृष्टांत की जसं आयुर्वेदाच्या दृष्टीने कफ पित्त वात याचं संतुलन असलं की प्रकृती काय असते आपली, ठीक असते.
संतुलन बिघडलं की काहीतरी डोकं दुखणं, पोटात मळमळ होणं, सर्दी होणं इत्यादी जे काही संधिवात होणं, हे जे सगळे अभिव्यक्त त्याचं जे कारण आहे त्याला काय म्हणतो आपण? विकार. देहामध्ये विकार निर्माण झाला. विकृती. विकृती का निर्माण झाली? कारण प्रकृती ती बिघडली म्हणून. ते त्याचं कारण असतं कफ, पित्त, वात याचं काय म्हणूया संतुलन बिघडणं, मी जसं मगाशी म्हणालो. पण ते अदृश्य असतं. दृश्य काय असतं? हे असं सगळं मी जे बोललो ते डोकं दुखणं, मळमळ होणं पोटामध्ये इत्यादी इत्यादी. कारणाला म्हणतात प्रकृती, कार्याला म्हणतात विकृती. भगवंत म्हणतात आहे हे सर्व मीच आहे. सत आणि असत. किंवा सत म्हणजे चांगले, असत म्हणजे वाईट, असाही अर्थ करता येतो. अथवा सत म्हणजे सत्य आणि असत म्हणजे मिथ्या, जो नेहमीचा अर्थ आपल्याला माहिती आहे. हे सर्व मीच आहे. अंतर एवढेच आहे की सत्य हे माझे वास्तव स्वरूप आहे किंवा रूप आहे आणि मिथ्या हे कल्पित रूप आहे. कशाही पद्धतीने तुम्ही विचार करा, पण शेवटी काय आहे? सत हे वास्तव रूप आहे आणि असत म्हणजे मिथ्या हे कल्पित रूप आहे. म्हणजे काय भगवंत म्हणतात आहे माहिती आहे? रज्जूही मीच आहे, सर्पही मीच आहे. का बरं? कारण सिद्धांत काय आहे वेदांत शास्त्राचा? अध्यस्त हे अधिष्ठान रूप असतं. बरोबर. रज्जूमुळे सर्प आहे. रज्जू आहे. सर्पाच्या अस्तित्वाला काय कारण आहे? रज्जूचं अस्तित्व कारण आहे. मग सर्प रज्जूमय आहे म्हटलं तर बिघडलं काय? सत आणि असत. भगवंत म्हणतात हे सर्व मीच आहे. हे समजायला याच्यासाठी रज्जू सर्पाचा दृष्टांत खूप छान आहे. हे सर्वच भगवंत कसा असू शकतो? कारण सर्प रज्जुमयच आहे म्हणून. अध्यस्त अधिष्ठान रूपच आहे म्हणून. आणि अधिष्ठान भगवंत आहे. मला तो सर्प सत्य वाटतो, त्याप्रमाणे मी व्यवहार करतो, ही माझी समस्या आहे. ती माझी काय म्हणूया माझी कल्पना आहे. म्हणून अर्जुना मी नसे, ऐसा कवण ठाव असे, परी प्राणियांचे दैव कैसे, जे न देखती माते. 300 क्रमांकाची ओवी महत्वाची ओवी आहे. म्हणून अर्जुना मी नाही असे कोणते स्थान आहे? म्हणून अर्जुना मी नसे ऐसा कवण ठाव असे. माऊलीने इथे प्रश्न विचारलाय की तू अशी एक गोष्ट सांग, असं एक ठिकाण सांग, अशी वेळ सांग की जिथे मी नाही. परंतु प्राण्यांचे दुर्भाग्य, आता इथे प्राणी शब्द काढायचा, काय घालायचं? माझे दुर्भाग्य असं म्हणायचं. नाही तर पुन्हा परमपूज्य काका म्हणतात तसं. काय? त्या गोपालकृष्णाने त्या अर्जुनाला त्या कुरुक्षेत्रावर काय 6,000-7,000 वर्षापूर्वी ती भगवद्गीता सांगितली. माझा काय संबंध? मग 600 वर्षांपूर्वी 700 वर्षांपूर्वी किंवा 1,000 वर्षांपूर्वी काय माऊलींनी पुन्हा त्याच्यावर भाष्य लिहिलं. माझा संबंध काय? हा हा माझा संबंध हा आहे. प्राणी नाही मी. माझं दुर्भाग्य असं की ते मला कळत नाही. मगाशी आपण सातत्याने ते बोलतोय आज की भगवंताचं स्थान काय आहे माझ्या जीवनातलं मला कळत नाही. कारण मी सर्वत्र असूनही ते मला जाणत नाही. ते म्हणजे मी त्याला जाणत नाही असं करून घ्यायचं त्याचं. प्रथमपुरुषी. मी जाणत नाही. माझ्या दृष्टीचा तो दोष आहे. तरंग पाणीये विण सुकती, रश्मी वाती विण न देखती, तैसे मीची ते मी न होती विस्मो देखे. जणू लाटा पाण्या वाचून सुकतात, सूर्यकिरणे दिव्या वाचून पाहत नाहीत, त्याप्रमाणे ते प्राणी मत्स्वरूप असूनही मी होत नाहीत. हे आश्चर्य पहा. काय चाललंय? भगवंत सांगतात आहे संकल्पाची सांज वेळे नावैक तिमिरे तिथे.
बुद्धीचे डोळे. माऊलीने बोललाय ते सगळे ओव्या शिकलोय आपण. म्हणून अखंडितच परी झावळे भूत भिन्न ऐसे देखे. संकल्पाची सांजवेळ ही माझी कल्पना आहे, हे मी सगळं सत्य मानतो. जे असत दिसतंय या सर्पाला मी सत्य मानतो. म्हणून अधिष्ठानाचं ज्ञान मला होत नाही. आणि सुरुवात 9व्या अध्यायाच्या सुरुवातीला ते सगळं आपलं बोलून झालेलं आहे की आपण सर्वजण सर्व भूते मत स्वरूप कशी आहेत. मत्स्थानी सर्वभूतानी, मत्स्थानी सर्वभूतानी. पण काय, प्राणी मत्स्वरूप असून मी होत नाही, मला ओळखत नाही. हे आत बाहेरी मिया कोंदले, जग निखिल माझेची ओतिले, की कैसे कर्म तया आड आले, जे मीच नाही म्हणते. की हे जगत आत बाहेर माझ्याने गच्च भरले आहे. का बरं गच्च? कारण ऐसा कवण ठाव असे. म्हणून अर्जुना, मी नसे ऐसा कवण ठाव असे. भरला घनदाट हरी दिसे. त्यामुळे जगत आत बाहेर माझ्याने गच्च भरले आहे, किंबहुना संपूर्ण जगत माझेच ओतलेले स्वरूप आहे. ते हे विश्वची होऊनी असे, परे विश्व पण नासलेनी न नासे. सगळ्या ओव्या या अध्यात शिकलेलो आहे आपण सुंदर. भगवंत म्हणतात आहे काय, हे माझंच ओतलेलं स्वरूप आहे. पण हे काय होतं, समजत नाही. समजत नाही. संपूर्ण विश्व काय आहे, वासुदेव रूप आहे. पण मला ते समजत नाही का? परंतु कसे पापकर्म त्यांच्या आड आले कळत नाही, कारण ते मीच नाही असं म्हणतात. म्हणजे पुन्हा एक साधक म्हणून काय शिकायचं आहे, या ओळीमधनं आपल्याला दोन गोष्टी शिकायला मिळतात. हे समस्तही श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा होतला भावो, तो भक्ता माझी राहो आणि ज्ञानिया तोची, असं म्हटलेलं आहे. पण या याच्यातनं मला काय शिकायला मिळत आहे, की जे भगवंत नाही असं म्हणतात, ठीक आहे, त्या गटात तर आपण बसत नाही सुदैवाने. ज्यांना नास्तिक म्हणतात, त्यांना बुद्धिवादी म्हणतात, बुद्धिजीवी म्हणतात. याचा अर्थ काय, जे भगवंत नाही असं म्हणतात त्यांच्या पदरात ते माप आपल्याला घालायला जायचं नाही आहे. पण आपण समजून चालायचं, यांचं पापकर्म किती जबरदस्त असलं पाहिजे. काय जबरदस्त प्रतिबंध आहे की ते भगवंताला मान्य करायला तयार नाहीत. म्हणजे मान्य करणं न करणं या दोन्ही क्रिया ज्याच्या अधिष्ठानावर होतात आहे त्यालाच ते नाकारतात आहेत. असो, त्यांचा विचार आपल्याला नाही करायचा. पण मला याच्यातून काय शिकायचं आहे, भगवंताचं जर मला विस्मरण होत असेल, अखंड मी या व्यवहारात दिवसभर अखंड त्या व्यवहारामध्येच वाहून जात असेल, अखंड त्याच्या विस्मरणातच काळ जात असेल, तर काय समजायचं, माझंही पापकर्म आड येत आहे. कारण तद विस्मरणे परम व्याकुल होता, असं नारद भक्तिसूत्र मला सांगत आहे. म्हणून आपण सुरुवातीला बोललो, ठोकळेबाज साधना करून चालत नाही. अखंड प्रतिक्षणी पावलो पावली राम म्हणे, पावलो पावली राम म्हणे, ग्रासो ग्रासी. सगळं उपलब्ध आहे तत्वज्ञान आपल्यासाठी. पाठसुद्धा आहे आपल्याला. उपयोग काही नाही, प्रवचनात बोलण्यापुरती फक्त. मुद्दा माझा सुरू होता, पापकर्म त्यांच्या आड आले कळत नाही, कारण ते मीच नाही असं म्हणतात. आता मी जसं मगाशी म्हणालो, आपण परमेश्वर नाही असं म्हणत नाही, पण तो आहे असं म्हणतो आणि त्याचं विस्मरणात जीवन घालवतो. म्हणजे तो नसल्यासारखाच झाला की नाही आपल्यासाठी. करा बरं विचार. प्रॅक्टिकली स्पीकिंग, शुद्ध मराठीमध्ये. उलट समर्थांच्या भाषेत बोलायचं झालं तर मी पढत मूर्ख ठरतो. कारण ते तर नाहीच म्हणतात, त्यामुळे त्यांच्या चिंतनाचा विषयच नाही आहे नास्तिकांचा. मी आहे म्हणतो पण त्याच्या विस्मरणात जगतो, म्हणजे मी पढत मूर्ख झालो की नाही. किती गंभीर गोष्टी याच्यातनं आपल्याला समोर येतात बघा. एक साधक म्हणून काय शिकायचं आहे, हे पापकर्म आड येतं माझं, हे समजायचं. कारण अखंड संपूर्ण जगत आतबाहेर माझ्याने गच्च भरलाय, भगवंत म्हणतात. नव्हे, संपूर्ण जगत माझंच ओतलेलं स्वरूप आहे. का? कारण सर्प संपूर्णपणे रज्जुमय आहे. असं नाही अर्धा सर्प रज्जुमय आणि अर्धा नाही, असं कधी असतं नाही. संपूर्ण. परी अमृत कुहा पडिजे. का?
आपण पयते कडिये काढिजे ऐसे आथी काय कीजे अप्राप्तासी. 303 क्रमांकाची ओवी. काय माऊलींचे पुन्हा दृष्टांत आहे बा, की अमृताच्या विहिरीत पडावं आणि मरणाच्या भीतीने आपल्याला कडेला पोहून काढावे असाच प्रकार येथे आहे. किती अप्रतिम दृष्टांत माऊलींनी दिलेला आहे बा. विहीर कशाची आहे? अमृताची. आणि मला वाटतं मी बुडून आता मरणार म्हणून मी काय करतो, अमृताच्या विहिरीत पडून स्वतःला बाहेर काढतो. अशा विवेक ज्ञान नसलेल्या अप्राप्त लोकांना काय करावे? प्रश्न विचारलाय माऊलींनी. ग्रासा एका अन्नासाठी अंध धावत आहे किरीटी, आढळला चिंतामणी पाये लोटी अंधळेपणे. 304. पुन्हा एक सुंदर दृष्टांत समोर येतो आहे, की अर्जुना एक आंधळा होता. तो एक घासभर अन्न मिळवण्यासाठी रस्त्याने धावत होता. रस्त्यात चिंतामणी पडला होता. त्याला त्याची ठेच लागली, पण त्याने आंधळेपणाने त्याची चौकशी न करता तो पायाने दूर लोटला. माऊलींचे जे दृष्टांत असतात ते फार विचारपूर्वक असतात. का? चिंतामणी दूर लोटला आणि धावतो कशासाठी आहे? घासभर अन्न मिळवण्यासाठी. चिंतामणी म्हणजे आपलं स्वरूप आणि घासभर अन्न म्हणजे विषयाच्या मागे जे आपण धावतोय ना. नाही तर पुन्हा ही गोष्ट आंधळ्याची झाली, माझा काय संबंध? आणि मला काय वाटतं मनामध्ये, मी कुठे आंधळा आहे? नाही, त्याच्यापेक्षा जास्त आंधळा मी आहे. कारण तो खरा आंधळा आहे, त्याला बिचारायला खरंच दिसत नाही ह्या चिंतामणी आहे म्हणून. मी कसा, मी पडतो मूर्ख आहे. सगळं कळत असून तैसा हृदयामध्ये मी रामू, असा आता सर्व सुखाचा आरामू. तरीही माझं वर्णन पुढच्या चरणात, की भ्रांतासे कामो विषयावरी. तैसे ज्ञान जै सांडूनी जाय. आता फार सुंदर दोन ओव्या पुढे येतात आहेत. तैसे ज्ञान जै सांडूनी जाये, तै ऐसी हे दशा आहे, म्हणून की जे ते केले नोहे ज्ञाने विण. की तसे मनुष्याला ज्ञान जेव्हा सोडून जाते तेव्हा अशी दुर्दशा प्राप्त होते. म्हणून ज्ञाना वाचून जे करावे ते केले असे होत नाही. ज्ञान विवेक समजले आणि वर्तले त्याची भाग्य पुरुष भले. आणि ही 306 क्रमांकाची प्रसिद्ध ओवी आहे. आंधळे या गरुडाचे पाख आहाती, ते कवणा उपेगा जाती, तैसे सत्कर्माचे उपखे ठाती ज्ञाने विण. पुन्हा दृष्टांत दिलाय, की आंधळ्याला गरुडाचे पंख असले तर ते कोणत्या उपयोगाला जातात? म्हणजे एखादा गरुड आहे समजा, सामर्थ्य संपन्न पक्षी आहे, त्याच्या सामर्थ्याचं वर्णन करण्याची सुद्धा आवश्यकता नाही, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण तो जर आंधळा असेल, काय उपयोग आहे त्याचा? त्याप्रमाणे ज्ञाना वाचून कोणत्याही सत्कर्माचे श्रमच शिल्लक राहतात. का म्हणाली माऊली असं? काही नाही, माऊलींनी नेहमीप्रमाणे पुढच्या श्लोकाची प्रस्तावना आपल्याला या ओवीमध्ये शेवटच्या करून दिलेली आहे, बाकी काही नाही. कारण ही ओवी का महत्वाची आहे? तर सत्कर्माचे उपखे ठाती. उपखे याचा अर्थ श्रम, विनाकारण श्रम, त्याला उपखे म्हणतात. कारण मला असं वाटतं मी सदाचारी आहे, मला असं वाटतं मी अनेक प्रकारची सत्कर्म करत असतो. वाटतं की नाही आपल्याला? मला तर वाटतं. माऊली ते सावध करते आहे. काय? ज्ञाने विणजते असेल तर आंधळ्या गरुडाचे पाख आहाती. कारण अनेक काही असे असतात लोक, आपल्याला माहिती आहे की त्यांच्या दृष्टीने ते सत्कर्म करत असतात, समाजोपयोगी काही कर्म करत असतात, चांगली गोष्ट आहे. पण ठणठणीत सांगतात काय, हाच आमचा परमार्थ, आम्हाला काही देवबिव काय ते त्यांच्या भाषेत देवदेव करण्याची गरज नाही. त्यांच्यासाठी उभी आहे. कारण तुम्ही समाजोपयोगी कर्म करा का समाज निरुपयोगी कर्म करा, ते जर तुम्ही करता या भावनेने करत असाल तर पुन्हा संपलं. मी करता म्हणजे ज्ञानी विणं. कारण ते दिसायला काय दिसतं, वरवर पाहता सत्कर्म दिसतं, पण ते मला बंधनात टाकणारच कर्म ठरतं. आणि मी जसं म्हणालो, ही प्रसिद्ध ओवी 306 क्रमांकाची माऊलींनी काय केलेलं आहे, पुढच्या श्लोकाची फार सुंदर प्रस्तावना आपल्याला करून दिलेली आहे. कारण पुढचा जो श्लोक आहे 20 क्रमांकाचा,
त्याच्यामध्ये अम, विचार करतो आपल्याकडे वेळ किती आहे, त्याला सुरुवात करावी का, कारण तो श्लोक पूर्ण होणार नाही, कारण त्याचा श्लोकही मोठा आहे, बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये सांगावयाच्या आहेत. त्यामुळे आज या श्लोकाला सुरुवात नको करायला, पण थोडीशी एक त्याची प्रस्थानं करून ठेवतो आणि आज आपण थांबूया की 2-3 श्लोकांपूर्वी आपण जे बोललो होतो, एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतोमुखम, हे जे भगवंतानी काही भक्तांचं वर्णन केलं होतं की किती विविध पद्धतीने माझी उपासना करतात, एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतोमुखम. या विविध पद्धतीने उपासना करणारे आहेत, पण त्या उपासनेचा उद्देश जर भगवंताची प्राप्ती हे जर नसेल, म्हणजे आत्ताच्या भाषेत बोलायचं झालं तर काय होतं, सत्कर्माचे उपके ठाती ज्ञाने विना. म्हणून माऊलींची प्रस्तावना आहे, प्रवेश करून देतात त्या माऊली पुढच्या श्लोकामध्ये. पण मी जसं म्हणालो की हा श्लोक आपला उर्वरित वेळेत पूर्ण होणार नाही आणि तो अर्धवट सोडणं योग्य नाही. त्यामुळे आणि दीपावलीच्या निमित्ताने मी मगाशी गमतीने जसं म्हणालो, चिवडा, चकल्या, करंजा हे सगळं सुरू आहे की नाही आत्ता, म्यूटवरती टाकून ज्ञानेश्वरी ऐकता ऐकता. तर ज्ञानेश्वरीचा अडथळा त्या सत्कार्यामध्ये येऊ नये, सत्कर्मामध्ये, असं एक गमतीने बोलून आपण इथे थांबूया. आणि पुढच्या वेळेला आपण या 20 क्रमांकाचा जो श्लोक आहे, त्रैविद्या माम सोमपा पूतपापा यज्ञैरिष्ट्वा सर्गतीम प्रार्थयंती ते पुण्यमासाद्य सुरेंद्र लोक मश्नंदी दिव्या दिविदेव भोगा. फार सुंदर श्लोक आहे. सगळे श्लोक सुंदरच असतात शेवटी. आपण त्याच्यातनं काय घेतो याच्यावर सगळं अवलंबून आहे. तर थांबूया इथे आजचं हे चिंतन. भगवान श्री गोपालकृष्ण, माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज आणि सद्गुरू यांच्या चरणी अर्पण करूया. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.